नेताजी विद्या विकास मंडळ मोहोळ संचलित नेताजी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय मोहोळ येथे इयत्ता 10वी मार्च 1984च्या बॅचचा माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा रविवार दिनांक 9 मार्च 2025 रोजी सायंकाळी नेताजी प्रशाला मोहोळ येथे संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक आणि विज्ञान विषयाचे गाढे अभ्यासक अविनाश वागस सर होते। प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे प्रमुख डॉक्टर प्रमोद पाटील, विद्यमान मुख्याध्यापक काशीद सर, माजी मुख्याध्यापक गुंड सर, बिराजदार सर, जे.वाय. पाटील सर, आगलावे सर, शिंदे सर, सिताप सर, राऊत सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली। सिद्धेश्वर विद्यालय यावली येथील सहशिक्षक शिवाजी जगताप यांनी सामूहिक राष्ट्रगीत, प्रतिज्ञा व प्रार्थना घेतली। अतिथी देवो भव या म्हणीप्रमाणे प्रथम उपस्थित गुरुजनांचा व प्रमुख पाहुण्यांचा माजी विद्यार्थ्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला। त्यानंतर सर्व माजी विद्यार्थ्यांनी स्वतःची ओळख करून दिली। 40 वर्षापूर्वी एकत्र शिकत असलेल्या 55 वर्ष पूर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा शाळा भरली होती। बाकावरच्या मित्रमैत्रिणी, सोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा, शाळेचा वर्ग, वरांड्यातील जेवण, लाकडी बाग, हातावरील छडी, पाठीवरची थाप सांगताना निवृत्त शिक्षकासह माजी विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले होते। यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून देताना शाळेतल्या आठवणी व गमती जमती सांगितल्या। यावेळी पोलीस उपायुक्त सोलापूर राजन माने म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थी असल्याने मराठीतून शिक्षण झाले तरी पाया मजबूत करण्याचे काम शिक्षकांनी केले। मुंबई, नागपूर यासारख्या शहरात काम करत असताना कधीच अडचण आली नाही, कारण येथील शिक्षकांचे संस्कार माझ्यावर झालेले होते। मनात जुन्या मित्रांना, शिक्षकांना भेटण्याची तीव्र इच्छा होती। आज विद्यार्थी बनून बाकावर बसल्यानंतर 40 वर्षापूर्वीच्या आठवणींना उजाळा मिळाल्याचे मत माने यांनी व्यक्त केले। यावेळी शिवाजी जगताप यांनी वागस सर, गुंड सर, बिराजदार सर यांच्या शिकवण्याच्या पद्धतीची वैशिष्ट्ये आपल्या मनोगतातून स्पष्ट केली। नागेश राजेपांढरे यांनी जर्मनी देशातील शिक्षण पद्धती व भारतीय शिक्षण पद्धती याविषयी मनोगत व्यक्त केले। राऊत सर, डॉक्टर प्रमोद पाटील यांनी सर्व उपस्थित माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। अध्यक्षस्थानावरून बोलताना मुख्याध्यापक वागस सरांनी शिक्षक कसा असावा याविषयी मार्गदर्शन केले। बाळासाहेब देशमुख, पोलीस अधिकारी मल्लिकार्जुन उपासे, प्रकाश नडमणे, मारुती माने यांनी आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजी जगताप यांनी केले, तर सूत्रसंचालन मारुती माने यांनी विनोदी पद्धतीने सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले। शेवटी प्रकाश नडमणे यांनी सर्वांचे आभार मानले। या स्नेह मेळाव्यासाठी राजन माने, नागेश राजेपांढरे, भारत साळुंके, शिवाजी जगताप, महादेव गोडसे पैलवान, एन.जे. गायकवाड, बाळासाहेब देशमुख, लक्ष्मण सरवदे, मारुती माने, महादेव राजपूत, रमेश पटेल, हकीम शेख, विश्वनाथ मते, मारुती काकडे, देवीदास लेंगरे, प्रकाश नडमणे, पोलीस अधिकारी मल्लिकार्जुन उपासे, प्रकाश लेंगरे, सुनील सेटे इत्यादी उपस्थित होते। हा गेट टुगेदर यशस्वी करण्यासाठी प्रकाश नडमणे यांनी परिश्रम घेतले। आजचा दिवस आपल्या आयुष्यात मांगल्याचा, नवचैतन्याचा आणि ऋणानुबंधाचा प्रकाश, आनंद घेऊन आला आहे। आज शाळा भरणार
आपले गेट टुगेदर होणार. गेल्या कित्येक वर्षाच्या आठवणी, मिळालेली दुःखे, कितीतरी प्रसंग एकमेकाचे शेअर होणार. सगळ्यांचे आजच्या गेट टुगेदरमध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो. आनंदाचे क्षण पुन्हा जगूया, जुन्या आठवणींना जागवूया. शाळेच्या अंगणात फुलवलेली ती मौज मजा आज पुन्हा अनुभवूया. चला मित्रांच्या गलक्यात हरवून जाऊया, चला मित्रांच्या गलक्यात हरवून जाऊया. कधी काळी आयुष्याच्या पाठीवर शिक्षकासाठी पेन्सिलने स्वप्ने लिहू पाहणारे आपण एकत्र शिकलो, एकत्र खेळलो, मौज मजा केली, हसलो, रागावलो, भांडणे सुद्धा केली आणि आज आपण किती वर्षांनी योगायोगाने